हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुणं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. त्रैविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञरिष्ट्वा स्वर्गंती प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम अश्नन्ति दिव्यान दिव्यी देवभोगान. वर्णन करायला चालू केलेला आहे 20 नंबरचा श्लोक ज्ञानेश्वर माऊलींचा. यज्ञ करणारे जे दीक्षित असतात ते वेदातल्या सगळ्या कर्मकांडांचा विचार करतात, यज्ञ करतात, व्रत करतात, दान धर्म करतात, पण त्यामध्ये सकामता असते. त्यामुळं सकाम जेवढी म्हणून कर्म असतात. सकाम शब्दाचा अर्थ आहे काय? इच्छा मनात धरून, आणि ती ही विशेष करून प्रापंचिक इच्छा असते. प्रापंचिक इच्छामध्ये धन प्राप्त व्हावं, दुःख जावं, माझी तब्येत व्यवस्थित राहावी, माझी कीर्ती सगळीकडे व्हावी, मला सगळीकडे मान मिळावा, ह्या सगळ्या प्रापंचिक इच्छा आहेत. आणि यालाच सकाम कर्म असं म्हणतात. सकाम कर्माचा विचार करूनच भगवंताचं सगळ्या आराधना अनुष्ठानं केली जातात, आणि त्या कर्मामुळं फक्त स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते. आणि स्वर्गाच्या प्राप्तीमध्ये काय आहे अभिप्रेत? परत जन्माला येणं आहे. कारण तिथं पुण्याचा क्षय होतो. पुण्य आणि पाप ही क्षय होण्यासाठीच असतात, कायम लक्षात ठेवायचं. ज्यावेळी पुण्याचा क्षय होतो, पापाचा क्षय होतो, त्यावेळी एखादं नीच योनीतील एखादा प्राणी वरच्या योनीमध्ये जातो. आणि जेव्हा पुण्याचा क्षय होतो तेव्हा देव योनीमध्ये असणारे जे साधक जीव आहेत त्यांना मृत्यू लोकामध्ये गच्छंती होते. आणि 3 नंबर मानव जो आहे त्याचा पूर पाप आणि पुण्य दोन्ही असतात, आणि त्याचा क्षय झाला की त्याचा मृत्यू होतो, परत जन्माला येतो. ही जी सगळी विचारसरणी वेदांत शास्त्राची आहे त्याचाच विचार माऊलींनी या श्लोकामधून आता पुढं करायला चालू केलेले आहे. आपण ज्याला स्वर्ग मिळवतो तो एक प्रकारचं पापच आहे असं माऊलींनी जाहीर करून टाकलेलं आहे. कारण ज्या योगी काहीतरी प्राप्तीचा विचार, काहीतरी प्रापंचिक देह आणि विषयाचे भोगांची अपेक्षा ज्यामध्ये ठेवली जाते, ती सगळ्या अपेक्षा ज्या आहेत त्या परत स्वर्गात नेणाऱ्या किंवा मनुष्य जन्माला घालणाऱ्या किंवा नीच योनीमध्ये घालणाऱ्या आहेत. त्यामुळे स्वर्गलोक, नरकलोक, मृत्यूलोक ह्या तिन्ही लोक जे आहेत ह्याला नाश आहे. आणि नाश असल्यामुळं ज्याचा नाश आहे त्या नाशाचा विचार करू नये हे माऊली बोलतात. मग एवढा सगळा कष्टकाने सगळा पसारा करून ठेवायचा, आपण पुण्य मिळवायचं, देह धारण करून जगायचं, आणि तरीसुद्धा जर आपण स्वर्गलोक मागायला लागलो तर स्वर्गलोक म्हणजे वरच्या दर्जाचा नरकच असतो हे सांगायचं आहे माऊलींना. म्हणून ते पुढच्या काही ओवीमधून ते सांगतात. आता एक प्रसिद्ध असलेली 316 नंबरची ओवी 9व्या अध्यायामधली आहे की जी खूप वेळा त्याचं चिंतन करण्यासारखी आहे. स्वर्गा पुण्यात्मक पापे जे पापात्मक पापे नरका जाईजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य गा. 3 प्रकारचा पुण्याचा विचार केलेला आहे या एकाच ओवीमध्ये. आणि माऊली बरेच वेळा आपण म्हणतो पुण्य म्हणजे चांगली गोष्ट आहे,
पण जे जन्ममरणाला कारण होतं त्याला पापच म्हणावं लागतंय. हा माऊलीचा एक नवीन सिद्धांत आपल्याला इथं बघायला मिळतो. त्यामुळे श्लोकामध्ये जरी वर्णन केलं असलं की स्वर्गाची इच्छा करतात, हे याज्ञिक दीक्षित जे असतात ती यज्ञ करून स्वर्गाची इच्छा करतात. आणि स्वर्ग हा कसा आहे तर पुण्य प्राप्त करून आणि पुण्यक्षय झाल्यानंतर त्या स्वर्गातून सुद्धा मृत्यू लोकात यावं लागतं, असं स्वर्गाची माहिती सांगितलेली आहे. आणि त्याच सांगताना माऊली म्हणतात की इथं ते सुद्धा पापच ठरतं. म्हणजे स्वर्गाला जायचं आहे ते पापच आहे, पण पुण्यात्मक पाप आहे. चांगली चांगली कर्म करून सत्कर्म करून त्या सत्कर्माची पुंजी तयार होते, शिदुरी तयार होते आणि म्हणून स्वर्गात सर्व लोकांमध्ये जन्म मिळतो. आता ह्यामध्ये कर्मच आहे आणि कर्मजन्य स्वर्ग आहे. नरक कर्मजन्य आहे आणि मृत्यूलोक सुद्धा कर्मजन्य आहे. कर्मजन्य म्हणजे कर्म करून प्राप्त होणार. आणि इथं तरी काय आहे, नैष्कर्म्य अवस्थेमध्ये साधक आणि संत गेलेले आहेत. म्हणून नैष्कर्म्य अवस्था आली की आपली जन्म मरणाची येरझारा चुकून जातात. आणि इथं निष्कर्मता नाही, लक्षात घ्या. एक म्हणजे स्वर्गामध्ये सुद्धा काहीतरी कामच करावी लागतात, ती पुण्यकर्म म्हणा, पण क्रिया आहे त्यामध्ये. नरकामध्ये निषिद्ध कर्मामुळे नरक प्राप्त होतो, ती क्रियाच आहे. आणि मृत्यू लोकामध्ये तरी पाप पुण्याचा समुच्चय आहे. त्यामुळं सगळे जीव जन्माला येतात. नरदेह ज्यावेळी जन्माला येतो मृत्यू लोकामध्ये, सगळे जीव म्हणण्यापेक्षा नरदेह जो येतो मृत्यू लोकामध्ये तो पाप पुण्याचा समान समान वाटा घेऊनच जन्माला येत असतो. थोडक्यात सगळे जे आहेत तिन्ही लोक ही कर्मजन्य आहेत. जिथं जिथं कर्म आहे तिथं कर्माचा नाश होतो. जे जे कर्म धर्म नाशवंत, तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. सगळे कर्म सगळे धर्म नीतिमत्ता त्यातून मिळणारे सगळ्या गोष्टी या नाशवंतच आहे. आपण काही केलं म्हणजे भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा तोही संपणारच असतो, लक्षात घ्या. आणि चांगलं काम करून गेलेला जो पैसा आहे तोही संपणार असतो. यावरून आपल्याला उदाहरण येईल. मग चांगलं काम करून आपण नोकरी करून कष्ट करून मिळवलेले पैसे ते तरी काय शिल्लक राहतात काय? त्याला पण ऱ्हास आहे, ते पण संपून जातात. आणि वाईट कर्माने मिळवलेले पैसे तरी जातात, ते तर पापच आहे. ते पापातलं पाप आहे आणि हे पुण्यातलं पाप आहे. कुठलं? स्वर्गाची इच्छा करून स्वर्ग प्राप्त करण्यासाठी जे जी सत्कर्म केली जातात ती कर्म सुद्धा एक पाप आणि पुण्य दोन्ही म्हणजे पुण्यात्मक पाप त्याला म्हणलेलं आहे. म्हणून स्वर्गाला जायचं असेल तर पुण्यात्मक पाप लागतं. नरकाला जायचं होणं ते पापात्मक पापानं जातं. पण एक फार सुंदर अशी गोष्ट माऊली सांगतात, मग माते म्हणजे मला जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणजे एक आपण म्हणूया शुद्ध, एक अशुद्ध, नंतर शुद्ध आणि अतिशुद्ध असा जर विभागणी आपण जर केली तर अतिशुद्ध ज्याला आपण म्हणतो ते पुण्य, म्हणजे ज्यामुळं भगवंताची प्राप्ती होते. माऊलीने या मूवीमधून अतिशय चिंतनशील अशी गोष्ट मारलेली आहे की आपण जे करत असतो ते पुण्यप्राप्तीसाठी करत असतो. त्यामुळं हरिपाठामध्ये सुरुवातच पहिलाच अभंग हा ज्ञानदेवांच्या हरिपाठामध्ये आहे. देवाच्या द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधियल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मुखानं हरी म्हणा पण त्यात पुण्यात ते टाकू नका, हा मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. हरी म्हणणारा पाप करत नाही, पण पुण्य जर करत असेल आणि पुण्यासाठी करत असेल म्हणजे काय, कीर्ती मान सन्मान धनसंपत्ती या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर नाम घेत असेल तर ते नाम पुण्यात्मक पापात जमा होतं. ते पुण्य नव्हे, ते शुद्ध पुण्य नव्हे, तर पुण्यात्मक पाप आहे. म्हणून पुण्यात्मक पापाला माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा, मुखानं हरी म्हणा, मग पुण्याची गणना कोण करी. मग तुमचं पुण्य वाढत जाईल. थोडंसं आमिष दाखवलंय माऊलीने, पण जरासा एक वेगळा ढाचा त्यामध्ये जर बदलला तर आपण मग विचार करताना तो तुकडा वाचताना हरिपाठातला असं म्हणायचं की त्याला तिथं फुलस्टॉप आहे, म्हणजे पूर्ण विराम आहे. पुण्याची गणना कोण करी, इथं पूर्ण विराम आहे. त्याऐवजी जर प्रश्नचिन्ह देऊन जर ती ओवी वाचली तर त्याचा अर्थ बदलतो.
उदाहरणार्थ हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी? कोण विचारते तुमच्या पुण्याला? आम्हाला पुण्य नको आहे. हरी म्हणणं, हरिमुखानं म्हणणं यामध्ये आम्हाला पुण्याची गरज नाही. एक फक्त विरामचिन्ह बदलल्यामुळं त्या ओळीचा अर्थच बदलतो. आपण त्या अर्थानं तो तुकडा पाहावा. पुण्य जमवण्यासाठी नाम घेऊ नये हा वरच्या साधकासाठी सांगितलेला विचार आहे बरं काय. कारण पुण्य हे प्राप्त व्हायला सगळेजण म्हणतील अहो पुण्य काहीतरी पदरात पडू दे ना, अहो तुमची पुण्याय आहे, मला आई वडिलांची पुण्याय मिळाली, माझ्या पुण्याईनं झालं वगैरे वगैरे जे सगळी विधान आपण जे करतोय ही विधानं मधल्या टप्प्यातली आहेत. आणि माऊली सांगतात जर भगवंताला प्राप्त करणं हा सर्वश्रेष्ठ दर्जाचा शेवटचे अंतिम परमगती आहे. म्हणून मानव देहामध्ये येण्याचा शेवटचं ध्येय कोणता असायला पाहिजे? त्याला परमपुरुषार्थ म्हणलेला आहे. तो परमपुरुषार्थ मोक्ष आहे, परमात्मा आहे. आणि हीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी माऊलींनी स्वर्गात्मक पाप, पुण्यात्मक पाप म्हणलेला आहे. पुण्यात्मक पाप म्हणजे स्वर्ग मिळणं आणि पापात्मक पाप नरक. त्या नरकाचा विचार आपण इथं आता करत नाही. आपण एवढे नरकात जाण्यासारखे नसतो. स्वर्गात जाण्यासारखी जर समजा जर बनलो तर कदाचित स्वर्गात जाणं सुद्धा माझ्या गच्छन्ती आहे, त्या ठिकाणी परत येण्याला कारणीभूत आहे. त्यामुळे पुण्यरूप पापाने स्वर्गाला येता येतं. आणि केवळ पाप जे असतं त्या पापानं पापकर्मानं नरका जावं लागतं. पण भगवंत म्हणतात, माऊली म्हणतात, ज्याने माझी प्राप्ती होते ते शुद्ध पुण्य आहे. म्हणून पुण्य हे ज्याचं बाह्य स्वरूप आहे अशा पापाने स्वर्गात जावं लागतं. आणि पाप हे ज्याचं बाह्य स्वरूप आहे अशा पापाने नरकाला जावं लागतं. काय म्हटलं? बाह्य स्वरूप. म्हणजे पुण्य दिसायला पुण्य, असायला पाप. बाह्य स्वरूप मात्र पुण्याचं बघायला मिळतं, पण त्याचा अंतरंग जो आहे तो पापात्मकच आहे. आता पाप म्हणण्याचं कारण कोण म्हणेल मी दान केलं, काय पाप केलं? दान केलेल्याचं पाप नाही, सकामतेनं दान केलेल्याचं पाप आहे. आणि तेही पुण्यात्मक पाप आहे. वाईट पाप नाही. तुझं चांगलं काम केलंस, इतरांच्या पेक्षा चांगला समाजामध्ये तुझी मानव म्हणून ही जी भूमिका आहे ती चांगली वटवलीस. म्हणजे मानव म्हणून जगण्याच्या तू लायकीचा आहेस, पुण्यकर्म करतोस, ही चांगली गोष्ट आहे. जन्माला येताना किमान चांगलं म्हणून घ्यावं. देवापर्यंत पोचायचं राहिलं राहू दे, पण वाईट म्हणून घेऊ नये, म्हणजे नरकाला जाऊ नये. चांगलं म्हणून घ्यावं, स्वर्गाला जावं. पण त्याच्या वरचा टप्पा माऊली सांगतात की ते सुद्धा पुण्यात्मक पापच आहे. कारण पुण्य हे ज्याचा बाह्य स्वरूप असतं असं जे पाप ते पापच आहे, ते स्वर्गात नेतं. आणि बाह्य स्वरूप ज्याचं पापच आहे म्हणजे निव्वळ फक्त पाप, त्या पापानं नरकच प्राप्त होतो. पण जे भगवत प्राप्ती करून देत असतं ते खऱ्या प्रकारचं शुद्ध पुण्य आहे असं माऊली म्हणतात. म्हणून जी सत्कर्म आपण करत असतो तर त्या सत्कर्माने होणाऱ्या पुण्यसंचयाने स्वर्गाची प्राप्ती होते. हे खरं आहे बघा. जेवढी चांगली आपण कर्म करावी त्यावेळी सुखाला, माझ्या भविष्यातल्या सुखाला कारणीभूत ठरत असतात. आत्ताच्या नाही, भविष्यातल्या सुखाला कारणीभूत ठरत असतात. ही गोष्ट लक्षात मात्र आहे. खरंच आपल्याला सुख प्राप्त व्हायचं असेल ना, म्हणजे देवादिकांना जे सुख प्राप्त होतं ते प्राप्त होत असेल जर निव्वळ पुण्य करत राहावं आणि ती सकामतेने करत राहिलं की ते स्वर्ग प्राप्तीलाच कारण होतात ना. पण ती माऊलींच्या भाषेमध्ये, संतांच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात ती पुण्यात्मक पापच आहे. म्हणजे पण स्वर्गसुखा सत्कर्म आहे, त्यामध्ये पुण्यसंचय होतो. पण स्वर्ग सुखाच्या प्राप्तीमध्ये ईश्वर सत्तेचं विस्मरण पडतं. भोग हे स्वविस्मरणाला कारणीभूत ठरतात. भोग कुठलेही असू देते, विषयातले भोग हे ईश्वर विस्मरण करतात, ईश्वराचं आठवण होऊ देत नाही. हा मुद्दा त्यामध्ये सांगितला आहे. म्हणून काय म्हणतात, या भोगातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे. 12व्या अध्यायामध्ये एक ओवी येते, काय, तैसे भोगा आतून निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल.
कारण इथं भोगाचा संबंध आहे. भोगाच्या इच्छेनेच मी स्वर्ग मागतोय ना, म्हणून ते पाप आहे. पुण्यात्मक पाप का म्हणायचं? चांगलं काम आहे, पण ते पाप का? तर ते सकामतेनं केलं जातं आणि सकामतेनं केल्यामुळं मला जन्माला घालण्यास भाग पडतो. जे म्हणून जन्माला कर्म घालतात ती पापच असतात. त्याला दोन विभाग माऊली करतात. जन्माला घालतं म्हणजे देवादिकांच्या मध्ये असेल नंतर आणखीन गुणाबद्दल, तर ते जन्माला जे घालतं ते पुण्यात्मक पापच असतं. आणि पुण्यात्मक पाप म्हणण्याचं कारण ते जन्माला घालतं म्हणून. म्हणून ते एक प्रकारचं पाप आहे. पण सत्कर्म जे आहेत ते सत्कर्म आहे म्हणून त्याला पुण्य म्हणतात. पुण्यात्मक पाप दोन शब्द वापरले. त्याला पुण्यही म्हणायचं आणि पापही म्हणायचं का? तर सत्कर्म आहे, चांगलं काम आहे, जगामध्ये आपली कीर्ती वाढवून देणारं काम आहे, चांगले चांगले भोग मिळवून देणार आहे, म्हणून त्याला पुण्य म्हणायचं. मग आता त्याला पाप का म्हणायचं? तर पाप माऊली म्हणतात त्याचं कारण आहे हे सत्कर्म निष्काम होत नाहीत आणि माझ्या पुनरावृत्तीला म्हणजे जन्म मरणाला परत कारणीभूत होतात, म्हणून ती पाप आहे. आता जो नरकातलं पाप आहे ज्याला म्हणतात पापात्मक पापे नरका जायचे, म्हणजे इतरांना शारीरिक मानसिक दुःख देणं, इतरांचं वाईट चिंतन करणं, इतरांचा घात विश्वासघात करणं, एखाद्याला त्याचं चोरी करून धन लुबाडणं, ह्या सगळ्या गोष्टी पापात्मक पापामध्ये येतात आणि त्या गोष्टी आपल्याला नरक प्राप्ती करून देतात. हे असं वागणारे फार कमी मंडळी लोक आहेत, फार कमी आहेत. असे पाप कोण फारशी कोण करत नाही. त्यामुळे पुण्याची प्राप्ती करून घेण्याचा उद्देश असतो, पण पापात्मक पाप नसतं. आणि तिसरी गोष्ट त्यातली आहे बघा, कर्मफळाची आशा न ठेवता जी चांगली कर्म आहेत म्हणजे सत्कर्म आहेत ती निष्काम भावनेने केली जातात, त्यामुळं ती भगवंताशी त्यामुळे एकरूप होता येतं. त्यांना शुद्ध पुण्य म्हणायचं. तीन गोष्टी आपण या ओवीमधून लक्षात आल्या. ओवी चिंतन करण्यासारखी आहे. चिंतनात झाल्यानंतर आपण जी पापात्मक पाप किंवा पुण्यात्मक पाप करतो तिकडं आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी माऊली बोलतात बरं काय. म्हणून आपण आता रोजच्या जगण्यामध्ये ह्या ओवीचा वापर करता आला पाहिजे. मी जी जी म्हणून पुण्य करतो ती देवप्राप्तीसाठी होतील. कारण केव्हा? जेव्हा ती निष्काम होतील तेव्हा. निष्काम म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या परतफेडीची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म हे निष्काम असतं. जे कर्म केल्यानंतर थोड्या काही क्षणातच विसरून दिलं गेलं जातं ते निष्काम कर्म असतं. कारण विसरायचं असतं त्याच्याकडून परतफेडीची अपेक्षाच नसते, त्याकडून फलेच्छा नसते. जिथं जिथं फलेच्छा आहे, फळाबद्दलची आसक्ती आहे, तिथं तिथं निष्कामताच असते, सकामता निघून जाते. म्हणून म्हणलेलं आहे जिथं निष्काम कर्म सत्कर्म केली जातात, फळाशी आशा न ठेवता ती कर्म केली जातात, ज्यामुळं भगवंताशी एकरूप होता येतं, त्याला शुद्ध पुण्य म्हणतात. म्हणून तीन पुण्यांचा आणि पापांचा आपण विचार केला. एक पुण्यात्मक पाप आहे, एक पापात्मक पाप आहे आणि तिसरं शुद्ध पुण्य आहे. म्हणजे तिन्ही प्रकार जरी आपण बघितले तर हे आपल्या पुनरावृत्तीला कारणीभूत होतात. तिसरा प्रकार मात्र काय होतो? तो शुद्ध पुण्य मला जन्म मरणाचं निवारण करू शकतो. म्हणून वरती पुण्याईचा मुलामा दिलेलं परंतु आत पाप असलेलं ते असतं ते पुण्यात्मक पाप असतं. काय असतं ना, आतमध्ये पितळ असतं आणि वरती सोन्याचा मुलामा दिला जातो. बाहेरून दिसताना ते सोनं दिसतं, पण वापरात घ्यायला गेलं तर त्याची ग्रेडेशन खाली येतं, डिग्रेडेशन होतं त्याचं. का? वरती नुसता मुलामाच होता, वरती मुलामा आणि आतमध्ये पितळ, वरती सोन्याचा मुलामा आतमध्ये पितळ, याला पुण्यात्मक पाप म्हणायचं. दिसायला चांगलं पण असायला जन्म मरणच देणार. मला ते समजा दुःख नसेल पण दुःख नसलं तर तिथंही म्हणे मत्सर द्वेष आहे, तिथंही ईर्ष्या तुलना आहे. स्वर्गामध्ये वरचढ होणे, एखाद्याच्या पदावरून घालवणे, हे सगळे व्यवहार म्हणजे तिथंही राजकारणच आहे. स्वर्गामध्ये एक प्रकारचं राजकारण आहे. कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं, वरिष्ठ लोकांचा तुरुंग म्हणजे स्वर्ग आणि कनिष्ठ लोकांचा तुरुंग म्हणजे मृत्यूलोक. यामध्ये फरक लक्षात आपल्याला येतो. म्हणून वरती पुण्याईचा मुलामा नुसता दिलेला असून करायचं काय? आतमध्ये दडलेलं असते ते पापच असते ना.
त्यामुळं होतंय काय की याला पाप म्हणण्याचं कारण त्यानं पुनरावृत्ती टळत नाही म्हणून ते पाप आहे. आणि निषिद्ध कर्म जेवढी आहेत म्हणजे धर्मानं ज्याला निषिद्ध मानलेलं आहे, शास्त्रानं हे करू नका म्हणून सांगितलेलं आहे, ती करणं, नीतिबाह्य वर्तन करणं हे निव्वळ पाप आहे. यात पुण्य जरा सुद्धा नसते. ह्यात कसला पुण्याचा देश आहे सांगा बघू. समाजाची घडी विस्कटणारे, हिंसा करणारे, लोकांना लुबाडणारे जे असतात, भ्रष्टाचारी, अति उच्च दर्जाचा भ्रष्टाचार करून लोकांना वेठीस धरणारी जी मंडळी आहेत, अशा निषिद्ध कर्माचं जे आहे धर्मानं करू नको म्हणून सांगितलेलं आहे ते करतात, ते निषिद्ध कर्म आहे. आणि ते निषिद्ध कर्माला पापात्मक पाप म्हणतात, केवळ पाप म्हणतात. म्हणून पाप त्याचे नाव बघा, पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत्त करी सदा. पाप त्याचं नाव आहे की जे नीतिमत्तेला विचारतच नाही त्याला पाप म्हणतात. किमान नीतिमत्तेनं वागावं, धर्माला धरून राहावं, धर्माच्या आज्ञा पाळाव्यात, ही सर्वसामान्य अपेक्षा भगवंताची मानवाकडून आहे. ही काय कुणाला देवाकडून किंवा नीच युनीतल्या जीवाकडून करता येणार नाही, मानवाकडून किमान हा मधला भाग आहे. म्हणून थोडं का असं ना पुण्य प्राप्त करावं, धर्म करावा, हे जे वर्णन सांगितलेलं आहे. पण साधकांसाठी ज्याला खरंच तो टप्पा गाठायचा आहे त्यांनी शुद्धच पुण्य करावं. त्यानं पुण्यात्मक पाप किंवा पापात्मक पापापासून बाजूला राहावं आणि शुद्ध पुण्याचाच अंगीकार करावा. म्हणून खूप समाजसेवा केली, दान धर्म केला, मंदिरं बांधलं, हे करावंच लागतं, त्यामुळे पुण्यप्राप्ती होते. हे ठीक आहे, मात्र दान धर्म करायला पाहिजे, आणखीन समाजसेवा व्हायला पाहिजे, हे बरोबर आहे. पण यामध्ये लौकिकता सांभाळणं, कीर्ती मिळवणं, हे उद्देश त्यामध्ये लपलेले असतात. असे कुठले समाजसेवक झाले नाहीत, असले तर फार कमी असतील की जे आपल्या नावाला लपवून काम करतात, आपलं नाव लपवून ठेवतात, दडवून ठेवतात आणि काम तरी पुण्याचं करत असतात. त्याला म्हणायचं शुद्ध पुण्य. आपलं नाव पुढे येऊ नये पण काम तरी चालतं. समाजसेवक कसा असावा, असा असावा. हा समाजसेवक मुक्तीसाठी योग्य आहे. पण आता अलीकडे असणारे तथाकथित समाजसेवक जे आहेत, या समाजसेवकांच्याकडे बघितलं तर ते दानधर्म करतात, जेवणावळी घालतात, पण त्यातून अपेक्षा काय करतात की माझं असं कल्याण व्हावं, पुत्र प्राप्ती व्हावी, रोग आहेत ते असाध्य रोग बरे व्हावेत, माझ्याकडे धन संपत्ती, यश, कीर्ती, मान, सन्मान हा परत यावा. ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून जे म्हणून चांगलं केलं जातं, चांगलं जे सत्कर्म केली जातात त्याला पुण्यात्मक पापच म्हणावं लागेल. कारण त्याच्यामध्ये लपलेले उद्देश जे असतात ते भलतेच असतात, पापात्मक असतात. का तर त्यामध्ये कामना असते काहीतरी, त्यामध्ये पुण्यकर्म असून सुद्धा निष्काम होत नसल्यानं पापच ठरतं. निष्कामच होत नाही त्यामुळे पाप पडतं. उदाहरण एक घेऊया, सोपे एक उदाहरण. शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्यानं बघितलेलं आहे की काही टवाळखोर पोरं वर्गामध्ये आहेत. त्या टवाळखोर पोरांनी काय केलं, शाळेत शिक्षा करणारे शिक्षक त्यांना काय व्हायचे, त्याचा द्वेष करायचे ते शिक्षकांचा, कारण सारखे मारकुटे आहेत, सारखी शिक्षा देतात. म्हणून त्यांनी एक दिवशी त्यांच्या खुर्चीला काहीतरी लावून ठेवलं की ज्यामुळं त्यांना काय व्हावं, खास सुटावी म्हणून त्यांनी काहीतरी लावून ठेवलं. हे त्यातला एक सज्जन मुलगा त्या वर्गामध्ये असतो, तो पाहतो, म्हणतोय आपल्या शिक्षकांच्या खुर्चीला या टवाळखोरांनी काहीतरी लावलेलं आहे. शाळेत वर्गात शिक्षक आल्यानंतर ते शिक्षक त्यावर बसणार इतक्यात त्या सज्जन मुलगा जो होता त्यानं ती खुर्ची पाठीमागं ओढली बसू नये म्हणून, आणि त्यामुळं ते सर खाली पडलेत, शिक्षक खाली पडलेत. त्याचा उद्देश काय होता सांगा, त्याचा उद्देश होता आपल्या शिक्षकांना वाचवणं. पण झालं काय, पाप घडलं, करता करता पापच घडलं आणि शिक्षकाने त्यांना शिव्या दिल्या नाहीत, त्यांना शिक्षा केली नाही, यालाच केली. अशी शिक्षा स्वर्गात आपल्याला प्राप्त होते. सत्कर्म करायला जायला पाहिजे, पण त्या सत्कर्माच्या पाठीमागं असणारे जे उद्देश असतात ते स्वच्छ असायला लागतात. या मुलग्याचा उद्देश स्वच्छ होता, पण जी कृती होती ती वेगळी होती. वेगळ्या कृतीमुळं त्याला त्याची गणना पापामध्ये झाली. एक फार सुंदर भगवान शंकर म्हणतात,
आचार्यांचं एक आहे, धर्मोपिह मुमुक्षानाम पापमेव उच्यते. काय म्हणतात आचार्यांचा एक वचन आहे, धर्मोपपीह मुमुक्षानाम पापमेव उच्यते. म्हणजे मुमुक्षाच्या बाबतीमध्ये धर्म कर्म सुद्धा पाप आहे. धाडसाचं विधान आहे बरं काय शास्त्राचं. धर्म कर्म म्हणजे दुसऱ्याला मदत करणं, परोपकार करणं, दुसऱ्याच्या उपयोगी पडणे, मदत करणं, त्याला अडचणीच्या वेळी काहीतरी सहकार्य करणं, हे पण पाप आहे. कुणाला? जे मुमुक्ष असतात त्यांना. आपण मुमुक्षच असलो पाहिजे, म्हणजे धर्मकर्म सोडून नव्हे. त्यांच्या हातानं जे चालणं बोलणं त्यांचं असतं ना, ते सहजपणाने धर्म जगत असतात ती मंडळी. त्यांना स्वतंत्र धर्म करावा लागत नाही, संतांना अंगीकारावं लागत नाही. त्यांची नीती, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं वागणं हाच धर्म असतो. आणि तया नामू धर्मू ठेविती. माऊलीच म्हणतात, जे जे वडील जे जे करती तया नामू धर्मू ठेविती, एरते आचरती सामान्य सकळ. सर्वसामान्य लोक त्यांचा आदर्श घेऊन जगत असतात. त्यामुळे धर्म कर्म त्यांना सेपरेट करावं लागत नाही, त्यांच्या हातातून सहजपणाने जात असतं. इथं जे वर्णन केले ना धर्मकर्माचं, मुद्दा म्हणून नुसती धर्मकर्म मुमुक्षानं करणं हे त्याच्यासाठी पाप आहे असं आचार्य बोलतात. म्हणून दिसायला पुण्य आणि असायला पाप, या सगळ्या विचार करायला लावणार. दिसतंय मात्र एखाद्या व्यक्तीला, अरे वा वा फार छान काम करायला लागला. एका बाईचा नवरा वारला आणि मग नवऱ्याचं झालं. आतल्या आत तिचं काय असेल ती माहिती नाही, कारण तिला लग्नच करायचं होतं. थडगं लावलेलं होतं नवऱ्याचं. त्या नवऱ्याच्या थडग्याला चुन्यानं रंगवलेलं होतं. आता ते थडगं चुन्ना ते वाळाय तरी पाहिजे लग्न करायला, म्हणून ती थडग्याजवळ बसायची आणि आपल्या पदरानं थडग्याला वारा घालायची. लोक जाता येता म्हणायचे काय केवढी पतिव्रता आहे. पण त्यात तिचा उद्देश होता, लवकरात लवकर थडगं वाळू दे म्हणजे मला लग्न करता येईल. लोकांना कसं दिसत होतं? लोकांना वाटत होतं किती पतिव्रत आहे हो, मेलेल्या नवऱ्याच्या थडग्याला वारं घालते. वारं का घालत होती? तर चुन्ना वाळावा म्हणून. चुन्ना वाळल्यानंतर आपल्याला लग्न करता येईल. लोक म्हणाय नको, अरे अजून चुन्ना वाळायचा आहे तोपर्यंत लग्न कुठं केलंस. म्हणून ती थडगं वाळवत होती आपल्याला लग्न करायसाठी. दिसायला पुण्य आहे ना, असायला पाप आहे. मुख्य उद्देश काय आहे? वेगळाच. चालली क्रिया काय? वेगळी. क्रिया वेगळी आणि उद्देश वेगळा. अशा गोष्टी जेव्हा घडतात त्या पुण्यात्मक पापामध्ये जमा होतं. आता पांडव पुण्यवान होते. पांडवांचं पुण्य केवढं होतं? सगळ्या कौरवांना वाटायला लागलं, कर्णाधिकांना वाटायला लागलं की ह्या पांडवांनी पुण्य प्राप्त करून देवाची प्राप्ती करून घेतलेली आहे, आपणही पुण्य का करू नये असं कर्णाच्या मनात आलं. इतर 100 कौरवांच्या मनात ते आलं नाही. दुर्योधनच म्हणतो, माझे पुण्य करायची इच्छा आहे पण माझ्याकडून पुण्य घडत नाही. हे वर्णन त्याच तोंडात मुखात त्याच्या घातलेलं महाभारतातलं वचन आहे. पण हिचं आता म्हटलेलं आहे, कर्ण जो आहे तो थोडासा दानशूर आहे, पुण्यवान आहे, कारण मुळात तो कौंतेयच आहे. कर्ण सुद्धा कौंतेयच आहे. आपण बघितलंय त्या मूळ इतिहास जर बघितला तर 6वा भाऊ आहे त्यांचा पांडवांचा. 5 पांडवांतला 6वा आणि जो ज्येष्ठ आहे पुत्र कुंतीचा. आणि म्हणून त्याच्यात मनात इच्छा आहे पुण्यकर्म करण्याची. त्याला पाप करण्याची वृत्ती मनात यायची नाही. काही लेखकांनी त्याचं वर्णन फार भयंकर असा शत्रुत्वानं केलेलं आहे. वास्तविक तसा तो नव्हता, पुण्यकर्म करणारा होता. तर पांडवांच्या पुण्यकर्मानं जर भगवंताची प्राप्ती होत असेल तर आपणही पुण्य प्राप्त करावं म्हणून कर्णानं पुण्य प्राप्ती करायचं ठरवलं. दान धर्म सुरूच केला. शेवटच्या युद्धाच्या कालावधीमध्ये तरी इंद्रानं कर्णाकडून कवच कुंडलांचं दान मागितलं. आणि कवच कुंडलांचं दान मागितल्यावर कर्णानं आपल्या शरीरावरची शरीरगत आत असलेली स्वभावता असलेली जी कवच कुंडलं होती, नंतर लावलेली नव्हती तर आतच होती, ती ओरबडून काढली, रक्तबंबाळ झाला. पण ती कवच आणि ती कुंडले
इंद्राला दिली. आता इंद्र हा ब्राह्मणाच्या रूपामध्ये आलेला होता, तोही फसवेगिरीच होती, कारण इंद्राचा मुलगाच अर्जुन आहे. त्याचा इतिहास पाठीमागचा बघितला तर इंद्राच्या कृपेमुळं कुंतीला अर्जुनाची प्राप्ती झालेली होती. आपल्या पुत्राला वाचवण्यासाठी इंद्रानं कवच कुंडलाचं दान मागितलं कर्णाकडं, कारण जोपर्यंत कवच कुंडल होती तोपर्यंत अर्जुन त्याला वध करू शकत नव्हता, म्हणून कवच कुंडल मागितली. हा मुद्दा आता नाही, आपला कथाभाग सांगायचा नाही. पण त्या बदलाला इंद्राकडून कर्णानं अमोघ असा शक्तिबाण घेतला. अमोघ शक्तिबाणाचा उपयोग करता आला नाही, भाग वेगळा नंतर त्याला युद्धामध्ये, पण त्यानं मागून घेतलं त्या बदला. म्हणजे कवच कुंडल दिली आणि त्याच्या बदलाला ते मागितलं. म्हणजे या दानापाठी मग म्हणजे दानाचं पुण्य हे पापातच रूपांतरित झालं ना. दिसायला पुण्य आहे, असायला पाप आहे. या दानामागे पांडवांचा विनाश होता, त्यामुळे ते पाप कर्मच आहे. दिला ना, कवच कुंडल दिली, हा महान ठरला असता. इतिहासामध्ये त्याची गणना मोठी केली असती जर त्याची संगत चुकीची नसती. म्हणजे सत्संगामध्ये जर करणं असता तर आज अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचं व्यक्तिमत्व इतिहासानं मांडून ठेवलं असतं. त्याचा उल्लेख फार मोठा कीर्तिमान दानशूर माणूस आजही म्हणतात, पण सर्वात श्रेष्ठ दानशूर तो ठरला असता. पण त्यानं दानाच्या बदल्यामध्ये पुण्याची मागणी केली, म्हणजे तिथं निष्कामता संपून गेली, सकामता आली. आणि ही गोष्ट जर असेल तर याला पुण्यात्मक पाप म्हणायचं. आपण पापात्मक पाप करणारी मंडळी फार कमी आहे. आता आम्ही जो विचार चाललाय ना या विचारद्वारे, हे पुण्यात्मक पाप कसं करता येईल ह्याचा विचार चाललेला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे बरं काय चिंतनामध्ये, म्हणून इथं वर्णन केलेलं आहे. रामायणामध्ये सुद्धा एक प्रसंग आला आहे. हनुमंतराय सीतेच्या शोधामध्ये जेव्हा बाहेर पडले आणि एवढा मोठा सागर पार करून लंकेमध्ये पोचले, अशोकवनामध्ये किंवा लंकेमध्ये पोचले, रावणाच्या महालात गेले. आणि रावणाच्या महालात रात्रीची वेळ होती आणि त्या महालामध्ये म्हणजे त्यांचा जो जनानखाना होता रावणाचा, त्याच्या म्हणजे अलीकडल्या भाषेमध्ये रावणाची बेडरूम, त्या बेडरूम मध्ये त्याच्या अनेक स्त्रिया होत्या. आणि त्या अनेक स्त्रिया अगदी अर्धनग्न अवस्थेमध्ये रात्रीच्या वेळी झोपलेल्या होत्या. आणि त्याच वेळी हनुमंतराय तिथं पोहोचले. आणि ज्यावेळी त्या स्त्रियांच्याकडे त्यांचं लक्ष गेल्यावर त्यांना भीती वाटली. त्यांना वाटलं माझं ब्रह्मचर्य नष्ट होतंय की काय. पण त्यांनी प्रभू रामचंद्रांची प्रार्थना केली, त्यांचं स्मरण केलं. आणि त्यांचं स्मरण केलं म्हणून हनुमंत विचारवंत होते बरं काय, बुद्धिमतां वरिष्ठम असा ज्यांचा उल्लेख केला जातो, ते खरी बुद्धिमत्ता त्यांनी त्यावेळी वापरली. ते म्हणले माझा उद्देश काय आहे कामाचा, प्रभूचं काम करणं, सीता मातेचा शोध घेणं, हे श्रेष्ठ दर्जाचं प्रभूचं कार्य मी करतोय. मी माझ्या प्रभू रामचंद्रांची सेवा करतोय. त्यामुळं त्यांनी विचार केल्यानंतर म्हणले हे पाप नाहीच. स्त्रियांना पाहणं अशा अवस्थेमध्ये हे पाप ठरलंच नाही त्यांचं. कसं पाप ठरेल सांगा, ह्याला शुद्ध पुण्य म्हणायचं. ही अशी प्राप्ती ज्यावेळी होते ती शुद्ध पुण्याची गाठ तयार होते, शुद्ध पुण्याचा संचय होतो. आणि शुद्ध पुण्य म्हणजे चित्तशुद्धीद्वारे परमात्म्याची प्राप्ती. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य गा, ज्याच्यामुळं माझी प्राप्ती होते ती शुद्ध पुण्य. नाहीतर कुठलंही पुण्य चांगलं कर्म असू दे ते पापात्मक पुण्यात्मक पापच असेल. आणि जे नरकाला घेऊन जातं ते पापात्मक पाप असतं. आणि जे केवळ माझी प्राप्ती करून देतं तेच खरं पुण्य आहे. अन्य कुठल्या पुण्याला अर्थच काय सांगा. ज्यानं भगवंताची प्राप्ती होत नाही ना ते बाजूलाच केलं पाहिजे. जेणे मग काय विठ्ठल दुरावेल, तो तुकाराम महाराजांचा अभंग आहे, फार सुंदर अभंग आहे तो. ज्यावेळी विठ्ठल ज्यामुळं दुरावेल असे सगळे संबंधी यांनी धर्म सुद्धा टाळावा. त्या ठिकाणी धर्म सुद्धा बाजूला करावा. धर्म म्हणतोय खरं बोला, खरं बोलायचं, पण कुठं खरं बोलायचं त्यातमध्ये त्या ठिकाणी जन भगवंताची प्राप्ती होईल. जन माझा भगवंत अप्रसन्न होणार नाही, माझा भगवंत नाखुश होणार नाही. संतांना माझ्या कृतीमुळं
लाज वाटणार नाही, वाईट वाटणार नाही, असं कृत्य हे सगळं शुद्ध पुण्य असतं. त्याचाच विचार सांगितलेला. एका राजानं, फार मोठी गंमतशीर राजा होता, त्याला वाटलं इतके वर्ष आपण पुण्यकर्म सगळी करतो, आपल्या राज्यामध्ये आता पाप करणारी माणसंच कोण शिल्लक नाही, असा त्याला गर्व झाला होता. बरं काय, असं कुठं नसतंय बरं काय. सगळं पापच न करणारे आहेत, सगळं पुण्यच करणारे आहेत, कुणा अपराधी नसलेली माणसं आहेत, तसं नसतं. आणि म्हणून राजानं काय केलं, त्याला आपण म्हणजे जराशी कसोटी घेऊया, परीक्षा घेऊया की आपल्या राज्यामध्ये पापी किती आहेत आणि पुण्यवान माणसं किती आहेत. यासाठी त्यानं आपल्या राजवाड्यासमोर पटांगणामध्ये 2 मंडप मोठेच्या मोठे मांडले, खुर्च्या टाकल्या. कशासाठी? एक पापाचा मंडप, पापी माणसांचा मंडप, असं तिथं एक लावला, मोठं होर्डिंग लावलं. एका ठिकाणी पुण्यवान माणसांचा मंडप, ज्याने फक्त पुण्य केली ती ह्या मंडपात बसावं, ज्याने फक्त पाप केली ती ह्या मंडपात बसावं. असं दौंडी पेटवली. लोक जमा व्हायला सकाळपासून सुरुवात झाली, दिवसभर लोक येत होते. पण त्या पापाच्या मंडपामध्ये कोणच बसत नव्हतं. सगळी पुण्यवंतांचा जो मंडप होता, त्या पुण्यवंताच्या मंडपामध्ये सगळा भरून गेला. शेवटी उशिरा संध्याकाळी 2 माणसं आलीत आणि ते पापाच्या मंडपामध्ये बसली. राजाला, प्रधानाला आश्चर्य वाटलं की असे लोक पाप करणारे आहेत. पाप करणारे कोण नसतात, पाप कबूल करणारे फार कमी असतात. आणि पाप कबूल केल्यामुळं, पाप बोलल्यामुळं पापाचा नाश होतो, पुण्य बोलल्यामुळं पुण्याचा नाश होतो. पुण्य बोलतो आपण म्हणून पुण्याचाही नाश होतो. आता या ठिकाणी हा मुद्दा वेगळा इथं आहे. दोन्ही मंडपामधला 2च माणसं आली की जी पापाच्या मंडपामध्ये बसली. त्यांना विचारलं, तुम्ही पापी आहात काय? तर होय. तुम्ही पापी असून कबूल करताय? तर होय म्हणले, आम्ही कबूल करतोय. मग तुम्ही पापी आहात हे कशावरून ठरवलं? तुम्ही पुण्यवान का नाही? तर म्हणले, पुण्यवानाची एक हे आहे, गुणधर्म आहे. एक पुण्यवानाचं एक लक्षण आहे. कोणतं? खरंच पुण्य ज्यांच्याकडे आहे त्याला ईश्वराचं दर्शन झालेलं असलंच पाहिजे, त्याला परमात्मा प्राप्ती, जीवनमुक्ती मिळाली पाहिजे, त्याला पुण्यवान म्हणायचं. मग तुम्ही पापी का? आजपर्यंत आम्हाला ईश्वराचा साक्षात्कार झाला नाही, भगवंताचं दर्शन झालं नाही, आम्हाला मुक्तीचा अनुभव आलेला नाही, ते ज्ञान प्राप्त झालं नाही, म्हणून आम्ही पापी आहोत. आता यामध्ये किती जण पापी आहेत म्हणून सांगा. या एका कथानकाचा थोडासा भाग आपण घेऊया, दृष्टांत म्हणून घेतलेला आहे. असा जर विचार केला, जोपर्यंत ईश्वराची प्राप्ती होत नाही, ती अनाहूत अशी गंभीर अशी शांतता, शांती आणि समाधान, तृप्तीची जोपर्यंत प्राप्ती होत नाही, तोपर्यंत आपण पापी आहोत, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मग इथं म्हणतात, शुद्ध पुण्य ज्यावेळी होतं त्यावेळी भगवंताची प्राप्ती होते, अर्धवट गोष्टीनं प्राप्ती होणार नाही. त्यामुळे केवळ भगवत नाम, भगवंताच्या प्राप्तीसाठी घेतलेलं भगवंताचं नाम हे शुद्ध पुण्याला कारण होतं. आणि प्रपंचाच्या प्राप्तीसाठी घेतलेलं नाम हे स्वर्गाला कारण होतं. आणि नामच नाही घेणं हे पापात्मक पाप आहे. सगळ्यात मोठं पाप कोणतं असेल तर नाम न घेणं. त्याच्यापेक्षा जरा छोटं पाप कोणतं असेल, पुण्यात्मक पाप, तर नाम घेऊन प्रपंचाची इच्छा ठेवणं हे पुण्यात्मक पाप आहे. आणि केवळ शुद्ध पुण्य, देवाची या चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या, तुकाराम महाराज झालाय. देवाच्याच प्राप्तीसाठी देवाला अळवणं हे शुद्ध पुण्य आहे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, तुकाराम महाराज कसं बोलतात बघा. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. दुसऱ्या कुठल्या शुद्ध पुण्याचा विचार करायची काही गरज नाही. जर मी जी कर्म करतो, मी पाहतो, मी ऐकतो, मी जेवतो, फिरतो, हे त्यामध्ये सगळ्यामध्ये उद्देश भगवत प्राप्ती. दिवसभरच्या सगळ्या कर्मामध्ये मी भगवत प्राप्तीचाच विचार करतो, कर्म करतो संसाराची. म्हणजे चित्ती तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम.
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. देह प्रपंचाचं काम करू दे. तो पाप काय करतो, त्या पापाची गणना केली जात नाही ना. देहानं केलेल्या पापाची गणना वरिष्ठ पातळीवरती केली जात नाही. वरिष्ठ पातळी म्हणजे भगवंताची प्राप्ती होणार की नाही यामध्ये विचारात घेतली जात नाही. ज्याचं मन शुद्ध आहे, चित्त शुद्ध आहे, चित्तामध्ये भगवंत आहे, मुखामध्ये नाम आहे, ते शुद्ध पुण्य आहे. आणि त्या शुद्ध पुण्यानं भगवंत म्हणतात तुला माझी प्राप्ती होईल. पण ज्याला मुलामा दिलेलं जे पाप आहे, पुण्याचा मुलामा दिलाय पण आतमध्ये पापच आहे, ते पाप तुला तुझं जन्म मरण चुकवणार नाही. दिला तर त्याच्याकडे देण्या इतकं एवढंच काम आहे त्या पुण्याकडं. तो स्वर्ग देऊ शकतो, तुझं जन्म मरण घालवू शकत नाही. म्हणून शुद्ध पुण्याचाच विचार आपण रोजच्या जीवनामध्ये करता आला पाहिजे. नाहीतर काय होतं, मग मी काहीतरी केलं, भरीव कार्य केलं, मी भिकाऱ्याला दान दिलं, आणखीन काय दिलं, कुणाला कपडे दिली, कुणाला पांघरुणं दिली, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण कुणासाठी दिले, तर त्यातला भगवंत प्रसन्न व्हावा म्हणून जर दिले असतील ना, तर ती शुद्ध पुण्यामध्ये गणली जातील. पण मला चांगलं सुख मिळवू दे, मी लहान मुलांना खाऊ घालतो, कारण आमच्या घरामध्ये पाळणाच अजून हल्ला नाही, म्हणून मी लहान मुलांना मिठाई वाटतो. हे काय शुद्ध पुण्य आहे काय? पुण्य करतो, दिसायला पुण्य आहे, असायला पापच आहे. म्हणून माऊली म्हणतात स्वर्गा पुण्यात्मक पापे येईजे, पापात्मक पापे नरका जाईले, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. एकच उभी आज आपण घेतली बरं काय. फार चिंतनशील उभी असल्यामुळं त्याला वेळ स्पष्टीकरणाला थोडासा वेळ लागला. जिथं जिथं थांबायच्या खुणा आहेत काही ज्ञानेश्वरीतल्या, तिथं आपल्याला पॉजेस घ्यावे लागतात. त्यातला हा एक पॉज आहे. आपल्याला हे चिंतन आपण शांतपणे ऐकावं, आपल्यालाही सुचेल त्यातून आपलं चिंतन, आणि आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये म्हणजे पाप पुण्य या कर्मामध्ये जी बदल जो योग्य तो करावा लागतो तो करून घेऊन अखंड नित्यानंदाची प्राप्ती करून घेण्याचं जे शुद्ध पुण्य आहे त्याचाच विचार करावा. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला विठ्ठल जय हरी विठ्ठला विठ्ठल.